नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये येणारे स्पॉट्स, जे आपल्याला काळे डाग दिसत आहेत आत्ता मण्यांवरती, आणि सगळ्यात जास्त हा मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सांगलीमध्ये। जर आपण बघितलं तर सांगलीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बागा फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, गड खूप चांगले लागलेले आहेत, पण अवकाळी पावसानंतर त्याच्यामध्ये एक डाग पडायला लागलेत। आता ते डाग आहेत काय, आलेत कशामुळं, ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जसं मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की द्राक्ष पीक हे आपलं 1 वर्षाचं पीक आहे। ह्या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला कुठली छाटणी इम्पॉर्टंट रोल प्ले करते, ती म्हणजे आहे एप्रिल छाटणी। एप्रिल छाटणीमध्ये आपण आपल्या बागेची जर प्रॉपर नियंत्रण नाही केलं, प्रॉपर निगा नाही राखली, तर ऑक्टोबर छाटणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्या भेडसावत राहतात। आता मी बऱ्याच लोकांचे मला फोन आले, फोटो बघितले मी त्यांचे, तर त्यांनी मला विचारले की मॅडम हे डाग आहेत काय। तर ते डाग जे आहेत ते बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करप्याचे डाग आहेत। आता हा बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करपा अचानक कुठून आला, तर तो अचानक वगैरे कुठून येत नाही। एप्रिल छाटणीमध्ये जे आता नवीन प्रथा लोकांनी टाकलेली आहे की आपला शेंडा चालत नाही, शेंडा स्टॉप होतो, तर कितीही करपा कितीही अँथ्रॅकनोज येऊ द्या, काही फरक पडत नाही, ॲटोमॅटिक आपला शेंडा स्टॉप होतोय। शेंडा स्टॉप झाल्यामुळे आपली काडी मॅच्युरिटी होतीये। ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आहे। मी माझ्या प्रत्येक मीटिंगमध्ये सगळ्यांना हेच सांगते की ह्या प्रॅक्टिसेस चुकीच्या आहेत। आणि काय होतं की लोकांना जीवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करपामधला पटकन फरक कळत नाही। लोकांना वाटतं की जाऊ दे, हा बुरशीजन्य करपा आहे ज्याला आपण अँथ्रॅकनोज म्हणतो, आणि हा करप्यामुळे काही एवढा मोठा प्रॉब्लेम होत नाही, एवढा काही इश्यू येत नाही, तर जाऊ दे, एप्रिल छाटणीमध्ये जरी आला तर काडीला काही प्रॉब्लेम येत नाही, उलट आपली काडी मॅच्युअर होती, शेंडा स्टॉप होतो तिथं। कारण की सगळ्यांना माहिती आहे जेव्हा फंगल करपा, जेव्हा अँथ्रॅकनोज येतो, तेव्हा तो नवीन येणाऱ्या शूटवरती येतो आणि तो शूट तिथंच आपला स्टॉप होतो, पुढची शूट वाढत नाही। म्हणून असं वाटतं की टिपिंगचे जे काही पैसे आहेत आपले, टिपिंगचे ते पैसे वाचतात, आणि त्यामुळं लोक ह्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या वाचवण्यासाठी आपला खर्च 1000-1500 रुपयाचा खर्च वाचवण्यासाठी इकडे लोक लाख रुपयाचं आपलं नुकसान होतं। हे मी लोकांना नेहमी सांगते, पण मला अजूनही कळत नाही की लोक हे प्रॅक्टिसेस का प्रॉपर घेत नाहीत। मी सगळ्यांना सांगते तिथं की जीवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करप्यासाठीचे स्प्रे हे एप्रिल छाटणीमध्ये 100% झालेच पाहिजेत, आणि तिथं त्या करप्याला जर आपण कंट्रोल नाही केलं तर तो इथं ऑक्टोबर छाटणीमध्ये तो रुद्ररूप धारण करतो। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। कारण की मी सतत सांगते की जेव्हा कुठल्याही रोगाला जेव्हा अनुकूल वातावरण मिळतं कुठल्याही परिस्थितीमध्ये, तेव्हा तो रुद्ररूप धारण करतं। आता जो गेल्या महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, तो अवकाळी पाऊस म्हणजे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्यासाठी अतिशय पोषक वातावरण झालं, आणि त्या वातावरणाने असा एक वेगळ्या प्रकारचं रुद्ररूप धारण केलं, जे सगळ्यांना माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये गडावरती हा करपा आल्यामुळे आज त्याची मार्केट व्हॅल्यू काय झाली। आणि तो काय होतो, जसं क्लायमेट, आणि आत्ताचं जे हे थंडी ऊन हे जे क्लायमेट आहे, हे क्लायमेट अतिशय पोषक आहे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्यासाठी। आता जीवाणूजन्य करपा जो आहे तो झॅन्थोमोनास कॉम्पॅरेक्ट्रिस नावाच्या बॅक्टेरियामुळे येतो, आणि जो फंगल करपा आहे तो कोलेटोट्रायकम ग्लोएस्पोरायडिस नावाच्या बुरशीमुळे येतो। हे दोन्हीही जेव्हा करपे येतात त्यांचे जर सिम्पटम्स बघितले तर सिम्पटम्स आपल्याला एकसारखेच दिसतात, पण जेव्हा आपण त्याचं आयसोलेशन करतो, जेव्हा आपण लॅबमध्ये ते बघतो, तेव्हा त्यांच्या कॉलनीज आणि त्यांचा जो ॲपिअरन्स आहे तो टोटली डिफरंट असतो। आता ह्याच्याबद्दल जर बघितलं तर नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत ग्रेप्सचं, तिथं पण डॉक्टर सुजय सहांनी एकमध्ये त्यांचं एक लेक्चर झालं, त्यांनी तिथं त्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की तो डिफरन्स कसा असतो, कसा ओळखायचा। त्याचबरोबर डॉक्टर संजय सावंत सरांची पण व्हिजिट झाल्या, त्यांनी पण लोकांना सांगितलं की हे डाग कशामुळे आहेत, कशा कारणामुळे आलेले आहेत, त्यांचंही तिथं डिस्कशन झालेलं आहे। मी त्या दोघांची स्टुडंट आहे, त्याच्यामुळं मलाही माहिती आहे की ते कशामुळे आले, कशामुळे झाले, आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो। आता ह्या उपाययोजना करत असताना आपण काय केलं पाहिजे, ज्या एक्सपोर्टच्या बागा आहेत तिथं तर कुठल्याही प्रकारचं केमिकल चालणार नाही। त्याच्यासाठी जर बघितलं आपल्याला तर एक्सपोर्टच्या बागांसाठी आपल्याकडे बॅसिलस आहे, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे। हे स्प्रे केल्यामुळे पण हा जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्याला आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आळा घालू शकतो। अदरवाईज जर बघितलं तुम्ही तर कासोगाबी आहे, तिथं तुम्ही आपण जो जीवाणूजन्य करपा येणार आहे, ज्यांचं लोकल मार्केट आहे, ज्यांचं एक्सपोर्ट मार्केट नाही आहे, ती लोक कासुगाबी मायसिनचा इथं वापर करू शकता।
त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जे काही केमिकल फंजिसाइड्स आहेत, केमिकल फंजिसाइड्सचा आपण इथं वापर करू शकतो आणि बुरशीजन्य रोगांना आपण आळा घालू शकतो. ज्यांचं लोकल मार्केट आहे, ज्यांचं डोमेस्टिक मार्केट आहे, पण जे एक्सपोर्टवाले आहेत त्यांच्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे बायोलॉजिकल्स आणि काही बॉटॅनिकल उत्पादनं जी काही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा वापर करून आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. पण माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मला ही कळकळीची नम्र विनंती आहे की हे सगळे जे आहे ते अचानक कुठून येत नाहीत. आपल्या एप्रिल छाटणीमध्ये जे आपण प्रॉपर नियंत्रण करत नाही, त्यांचं प्रॉपर निगा राखत नाही आणि प्रॉपर आपण स्प्रे कंडक्ट करत नाही जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्यासाठी, त्याच्यामुळं त्यांचे जे सुप्त अवस्थेमध्ये असणारे जे काही बीज असतात ते आपल्या बागेमध्ये तसेच सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि त्याच्यानंतर त्यांचा रुद्ररूप जे आहे तर रुद्ररूप ते धारण करतात आपल्या ऑक्टोबर छाटणीमध्ये, जेव्हा त्यांना अनुकूल वातावरण मिळतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.